नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे प्रश्न गणितावर विचारले जातात त्यामध्ये अपूर्णांक या घटकावर विचारला जाणारा एक प्रश्न आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. अपूर्णांकाची तुलना कशा पद्धतीने करायची आहे. आता अपूर्णांकाची तुलना करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी तुलना पाहणार आहोत. एक सुरुवातीची तुलना जी आहे ती आहे त्या ठिकाणी त्या अपूर्णांकाचा छेद समान असेल तर त्या अपूर्णांकाची तुलना कशी करायची, त्यातला लहान आणि मोठा अपूर्णांक कसा शोधायचा हे आपण पाहणार आहोत. तर पाहूया, या ठिकाणी उदाहरण आहे 9/12 आणि 7/12. या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर हे जे दोन उदाहरणं आहेत, दोन अपूर्णांक आहेत, या दोन्ही अपूर्णांकाच्या छेदाकडे आपण पाहूया. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 12 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद सुद्धा किती आहे? 12 आहे. तर ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस अपूर्णांकाची तुलना करत असताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे की त्या छेद समान असणाऱ्या अपूर्णांकाचा अंश मोठा जो असतो तोच अपूर्णांक मोठा असतो. इथं जर आपण बघितलं तर 9/12 याचा अंश 9 आहे आणि 7/12 याचा अंश किती आहे? 7 आहे. म्हणजे निश्चितच ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय आहे? मोठा आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहिणार आहोत, 9/12 हे मोठे आहे 7/12 पेक्षा. आलं लक्षामध्ये? ही स्टिक वापरा आणि अगदी कमी वेळेमध्ये अपूर्णांकाची तुलना तुम्ही करू शकता. धन्यवाद.